त्यांच्या घरी देवासमोर फराळाचं नेऊन ठेवायचं, देवदर्शन घरी यायचं आणि मगच आपल्या घराचा फराळ करायचा आहे. कारण विक्रम संवत हे व्यापारी वर्ष तेव्हापासून वर्षभर चाललं, त्याला म्हणतात विक्रम संवत. महाराष्ट्रात आपण आहे ते शालिवाहन शक हा जगाच्या पाठीवर जिथं जिथं बहीण असेल त्या बहिणीच्या घरी जाऊन भावानी स्वतःला ओवाळून घ्यायचे. पुढचा रविवार हा दिवाळीचा मुख्य दिवस आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मी अमावास्या, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया म्हणजे दिवाळीची स्नानाची, अभ्यंग स्नानाची नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाची लक्ष्मी अमावास्या, विक्रम संवताची नवीन वर्षारंभाची बलिप्रदा म्हणजे दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे 4 महत्त्वाचे दिवाळीचे दिवस. पुढच्या रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून सूर्योदय 6:15 6:30च्या दरम्यान असेल, तेवढ्या 2-2.5 तासात स्नान करून ते स्नान करण्यापूर्वी रांगोळी घातलेल्या पाटावर बसून किंवा चौरंगावर बसून घरी आपल्या आईने अगर पत्नीनं, आईनं आपल्या बाळांना, पत्नीनं आपल्या पतीला ओवाळायचं आहे. ते स्नान करण्यापूर्वी आणि स्नान करण्यानंतर अंगाला उटणं लावून, अभ्यंग स्नान म्हणजे सुवासिक तेल अंगाला चोपडून मर्दन करून मालिश आपण ज्याला म्हणतो, ते सर्वांगाला बाळाला आईनी, पत्नीला पतीनी आधी ओवाळून आणि नंतर ओवाळून मग स्नान करायचं आहे. हे लक्षात ठेवा. स्नान झाल्यानंतर देवाचं दर्शन आणि ज्यांच्या घरी अपमृत्यू झाल्यामुळं दिवाळी नाही, त्यांच्या घरी देवासमोर फराळाचं नेऊन ठेवायचं, देवदर्शन घरी यायचं आणि मगच आपल्या घराचा फराळ करायचा आहे. ज्यांच्या घरात दिवाळी नाही त्यांना फराळ पोहोचण्यापूर्वी आपण फराळ करणं हे पाप आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन दिवाळी साजरं करणं हे पुण्य आहे. हा माणुसकीचा धर्म कोणीही विसरता कामा नये. ज्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान नरक चतुर्दशी आहे, त्या दिवशीच दुपारी अमावस्या लागते आणि रात्रीचं लक्ष्मीपूजन सूर्यास्तापासून 6-6:30 पासून 8-8:30पर्यंत 2 तासातच मध्यरात्रीपर्यंत नवे जागून दिवे लागणीपासून 1-2 तासात लक्ष्मीपूजन करायचे. घरातले दागदागिने काढून ते पूजेत ठेवायचे. श्रीकार ओंकार काढून ठेवायचा आहे आणि रात्री या वेळेला इतर तुम्ही पेढे बर्फी काही जरी असलं तरी बत्तासे आणि साखर फुटाणे हे बहुजन हिताय बहुजन सुखाय, आम जनतेचं दिवाळीचं प्रसादाचं खाद्य आहे, ते विसरायचे नाही. त्या लाया बत्तासे उधळले जातात, रात्री पूजन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी अमावास्या जरी असली तरी बलिप्रतिपदा ही लक्ष्मीपूजनानंतरच्या दुसऱ्या दिवशी जी केली जाते ती यावर्षी सोमवारचा खाडा आलेला आहे, काही त्या दिवशी नाही. परंतु मंगळवारी मात्र दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा ही साजरी करायची आहे. पहाटे त्या दिवशी सरस्वती पूजन म्हणजे वहीपूजन आपण ज्याला म्हणतो. कारण विक्रम संवत हे व्यापारी वर्ष तेव्हापासून वर्षभर चाललं, त्याला म्हणतात विक्रम संवत. महाराष्ट्रात आपण आहे ते शालिवाहन शक, त्याला शालिवाहन शक म्हणतात. दिवाळीपासून वर्ष होतं त्याला दिवाळी पाडव्यापासून विक्रम संवत्सर नव्या वर्षाच्या वयांचं पूजन. त्या दिवशी दिवाळी पाडवा हा पत्नीनं पतीला ओवाळून त्याच्याकडून हक्काची वर्षातली सगळ्यात मोठी भेट देणगी उकळणं, याकरता ज्यांना ज्यांना घरी आपल्या पत्नी आहे तिच्याकरता तिची लाडकी वस्तू आणून देऊन ओवाळणी म्हणून घालायची आहे. आणि भाऊबीज हा जगाच्या पाठीवर जिथं जिथं बहीण असेल त्या बहिणीच्या घरी जाऊन भावानी स्वतःला ओवाळून घ्यायचे.
कित्येक बहिणी माहेरी येऊन भावाला ओवाळून त्याची ओवाळणी करून त्याच्याकडून हक्काची भेट, सगळ्या बहिणीची माया ज्यांच्याकडे आहे त्यांना ती मिळते. असे दिवाळीचे 4 दिवस जे आहेत, पुढच्या रविवार, सोमवार, मंगळवार, बुध, हे सगळे आपण आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे अतिशय आनंदाने साजरी करायची आहे. आणि आत्ता आपण या ठिकाणी